स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्युशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन SCF आणि LCM पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 12 पाहूया. त्याआधी एस डी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 12. क्वेश्चन आहे फाइंड द SCF फाइंड करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी पहिला क्वेश्चन दिलेला आहे 25 and 40. पहा, जेव्हा आपण SCF फाइंड करतो तेव्हा आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे असतात. प्राइम फॅक्टर पाडायचे म्हणजे प्राइम नंबर कोणते आहेत 2, 3, 5, 7, 11 असे हे प्राइम फॅक्टर पाडायचे ह्या नंबर्सचे. तर पहिल्यांदा पाहूया 25ला आपण कशाने डिवाइड करू शकतो. तर युनिट प्लेसला 5 आहे, तर 25ला 5ने डिवाइड करायचं. 5ने डिवाइड केलं, येणारा जो नंबर आहे तो इथे लिहायचा. 5 5 जा 25 आणि 5ला परत 5 5 1 जा 5. ज्या नंबरने डिवाइड करतो तो नंबर इथे लिहायचा आणि डिवाइड केल्यानंतर जो नंबर येणार आहे आपल्याला तो इथे लिहायचा. म्हणजे क्वोशंट असतो तो आपण इथे राईट करायचा आणि ज्या नंबरने डिवाइड करतो तो नंबर इथे राईट करायचा. मग 5ने मी डिवाइड केलं, 25ला मी 5ने डिवाइड केल्यानंतर काय नंबर येणार आहे 5 आणि 5ला मी परत 5ने डिवाइड केल्यानंतर काय नंबर मिळणार आहे 1. 5 1 जा 5. आता हे झालेले आहे 25चे फॅक्टर. आता आपण 40चे फॅक्टर पाडूया. 40ला पहा युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 40ला पहिल्यांदा आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर जर असतील तर कशाने डिवाइड करायचं 2ने डिवाइड करायचं. तर 40ला 2ने डिवाइड केल्यानंतर काय राहील पहा, 2 2 जा 4 2 0 0 20 राहील. पुन्हा 20ला आपण 2ने डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2 2 0 0. पुन्हा 10ला 2ने डिवाइड करणार आहोत. 2ने 10ला डिवाइड केल्यानंतर रिमेनिंग काय राहतील, क्वोशंट काय असेल 2 5 जा 10 5 आणि 5 1 जा 5. हे झालेले आहेत आपले प्राइम फॅक्टर 25 आणि 40चे. पुढे काय करायचं, फॅक्टर आपण राईट करून घेऊया. 25चे फॅक्टर आहेत 5 × 5 आणि 40चे फॅक्टर आहेत 3 × 2 and 5. ह्यांचं जर तुम्ही पुन्हा मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हाच नंबर मिळतो. पहा 5 5 जा 25 आणि इथे पहा 2 2 जा 4 4 2 जा 8 8 5 जा 40. पुन्हा हाच नंबर आपल्याला मिळतो. आता SCF इज इक्वल टू देअरफॉर SCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर. जो दोघांमध्ये कॉमन फॅक्टर असेल, दोन्ही नंबर्समध्ये हे जे पाडलेले फॅक्टर आहेत त्याच्यातील कॉमन फॅक्टर जो असेल तो असतो SCF. इथे पहा फक्त 5 हा काय आहे दोघांच्यामध्ये कॉमन आहे, दुसरा कोणताही नंबर कॉमन नाही आहे, म्हणजे हा 5 जो आहे तो असणार आहे आपला SCF. आणि जो कॉमन नंबर आहे तो वन टाइमच राईट करायचा. पुन्हा 5 5 जा 25 करायचं नाही, तर दोन्ही कॉमन फॅक्टरबद्दल एकदाच नंबर लिहायचा. हा आहे आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर 5. इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 56 आणि 32 ह्या नंबर्सचे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे आहेत. पहा युनिट प्लेसला 6 आहे, म्हणजे मी 2ने डिवाइड करणार आहे. 2 2 जा 4 रिमेनिंग 1 2 8 जा 16. 2ने डिवाइड केलं, 2 1 जा 2 2 4 जा 8. जर तुम्हाला असं डिवायडेशन येत नसेल तर तुम्ही आपल्या नेहमीच्या पद्धतीने इथे डिवायडेशन करू शकता. 56ला 2ने डिवाइड केलं 28 आलेले आहेत. पुन्हा 14ला 2ने डिवाइड केलं 7 2 7 जा 14 आणि 7 हा प्राइम नंबर आहे म्हणून 7 1 जा 7. 32ला 2ने डिवाइड करूया. 2 1 जा 2 रिमेनिंग 1 2 6 जा 12 किंवा 16 2 जा 32. पुन्हा 2ने डिवाइड केलं 2 8 जा 16. 8ला पुन्हा 2ने डिवाइड होईल 2 4 जा 8. 4ला 2ने 2 2 जा 4 आणि 2 हा प्राइम नंबर आहे म्हणून 2 1 जा 2. हे झालेले आहेत फॅक्टर. इझी आहे फॅक्टर पाडायला सुद्धा. 56 ज्याने डिवाइड करू तो हा इथे नंबर लिहायचा आणि डिवाइड केल्यानंतर जो नंबर आपल्याला क्वोशंट म्हणून भेटतो तो इथे राईट करायचा. 3 × 2 आणि 1 × 7 हे आहेत 56चे फॅक्टर. आणि 32चे फॅक्टर आहेत 5 × 2. देअरफॉर SCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर पहा 2 सेकंड 2 थर्ड 2. 3 × 2 आहेत ते काय आलेले आहेत कॉमन आलेले आहेत
म्हणून ते 3 टाइम्स लिहायचे. हा 2. आता काय येईल पहा, 2 2 जा 4, 4 2 जा 8. SCF आलेला आहे आपला 8. हे 3 वेळा 2 आलेले आहे, त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, 8 आलेला आहे SCF. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल आहे पहा 40, 60 आणि 75. आता इथे पहा 40, 60, 75 याचे मी एकत्र फॅक्टर पाडत आहे. तुम्ही सेपरेट पाडू शकता, जसं मी पहिले 2 एक्झाम्पल शिकवलेले आहेत तसेही पाडू शकता. परंतु आता फॅक्टर पहा 40, 60 आणि 75ला 5ने डिवाइड होईल तिन्ही नंबर्सला, म्हणून मी काय करत आहे, एकत्र फॅक्टर पाडत आहे. पहा तिन्ही नंबर्सला मी 5ने डिवाइड करणार आहे. 5 8 जा 40, इथे 5 1 जा 5, रिमेनिंग 1, 5 2 जा 10, म्हणजे 12 5 जा 60. परत 75ला 5ने डिवाइड केलं, 5 1 जा 5, रिमेनिंग 2 राहतील आणि 5 5 जा 25. पहा 8 12 आणि 15 आलेला आहे. आता पहा 8 12 आणि 15ला कोणत्याही नंबरने डिवाइड होणार. पहा 8 12 आणि 15ला कोणत्याही एका नंबरने डिवाइड होणार नाही. आणि आपला SCF म्हणजे काय असतो, कॉमन फॅक्टर. मग आता कॉमन फॅक्टर काय येणार आहे, तिघांना फक्त मी 5नेच डिवाइड करू शकले. 8 12 आणि 15, 8 12 2च्या टेबलमध्ये आहेत, 12 15 3च्या टेबलमध्ये आहेत, परंतु तिन्ही नंबर्स कोणत्याही एका टेबलमध्ये नाही आहेत, म्हणजे यांचा कॉमन फॅक्टर आपल्याला मिळणार नाही. म्हणून इथेच आपल्याला SCF मिळालेला आहे. SCF इज इक्वल टू 5. पहा SCF म्हणजे असतो कॉमन फॅक्टर, आणि 8 12 आणि 15ला कॉमन फॅक्टर नाही आहे, म्हणून SCF आलेला आहे आपला 5. ही मेथड पण इझी आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 16 आणि 27. 16 आणि 27मध्ये कॉमन फॅक्टर येत नाही, सेपरेट मी फॅक्टर पाडत आहे याचे. पहा 16ला मी 2ने डिवाइड करू, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. तसंच आता 27 पहा 27ला 2ने डिवाइड होणार नाही, 3ने होईल. 3 9 जा 27, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. पहा दोन्हीही नंबरमध्ये कॉमन फॅक्टर एकही नाही. अशा वेळी SCF असतो आपला 1. जेव्हा कॉमन फॅक्टर येत नाही तेव्हा SCF असतो 1. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा 18 32 48. इथे 18 32 48ला 2ने डिवाइड करू शकतो आपण. मग 2ने मी 18ला डिवाइड केलं, 2 9 जा 18, 2 1 जा 2, रिमेनिंग 1, 2 6 जा 12, 2 2 जा 4, 2 4 जा 8. आपल्याला नंबर मिळालेले आहेत 9 16 24. आता पहा 9 16 24ला कोणत्याही एका नंबरने डिवाइड होणार नाही, म्हणजे यांचा आपल्याला कॉमन फॅक्टर मिळणार नाही. 9ला 3ने होईल, 24ला 3ने डिवाइड होईल, परंतु 16ला होणार नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला कॉमन फॅक्टर मिळणार नाही, म्हणून आपला SCF असणार आहे 2. ही सुद्धा मेथड इझी आहे. कॉमन फॅक्टर जर नसेल तर हा जो आलेला आहे कॉमन तो असणार आहे SCF. SCF आलेला आहे 2. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. पहा 6 नंबरचे एक्झाम्पल आहे 105 आणि 154. पाडूया आपण फॅक्टर. 105ला आपण 5ने डिवाइड करूया. 5 2 जा 10, 5 1 जा 5. आता 21ला 3ने डिवाइड होईल, 3 7 जा 21 अँड 7 1 जा 7. हे झालेले आपले 5 3 7 प्राईम फॅक्टर. इथे पहा 2ने डिवाइड होईल, 2 7 जा 14, रिमेनिंग 1, 2 7 जा 14. आता 77ला 7ने डिवाइड होईल, 7 1 जा 7, 7 1 जा 7 आणि 11 हा प्राईम नंबर आहे, म्हणून 11 1 जा 11. आता आपले फॅक्टर पाडून झालेले आहेत. कॉमन फॅक्टर काय आलेला आहे 7. मग आपण फॅक्टर राईट करून घेऊया. 5 × 3 × 7 आणि 154चे फॅक्टर आहे 2 × 7 × 11. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय मिळालेला आहे आपल्याला 7, म्हणून SCF असणार आहे आपला 7. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. पुढचे एक्झाम्पल पहा 42 45 48. ह्या तिन्ही नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होते का पाहूया. तर पहा
2ने डिवाइड तिन्ही नंबरला होणार नाही, कारण इथे युनिट प्लेसला 5 आहे. या 2 नंबरना 2ने डिवाइड होईल. 3ने डिवाइड होते का पाहण्यासाठी पहिल्यांदा नंबर्सची ॲडिशन करायची. येणारी ॲडिशन जर 3च्या टेबलमध्ये असेल तर त्या नंबरला 3ने डिवाइड होतं. पहा 4 + 2 6 आणि 6 3च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 42ला 3ने डिवाइड होईल. 4 + 5 9, 9 3च्या टेबलमध्ये आहेत म्हणून 45ला 3ने डिवाइड होईल. 8 + 4 12 आणि 12 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 48ला सुद्धा 3ने डिवाइड होईल. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे तर डिजिटची करायची ॲडिशन. येणारी ॲडिशन जर 3च्या टेबलमध्ये असेल तर त्या नंबरला 3ने डिवाइड होतं. मग आता आपण 3ने डिवाइड करूया. 3 1 जा 3, रिमेनिंग 1, 3 4 जा 12, 3 1 जा 3, रिमेनिंग 1, 3 5 जा 15, 3 1 जा 3, रिमेनिंग 1, 3 6 जा 18. नंबर मिळालेला आहे आपल्याला 14 15 16. आता 14 15 16 कोणत्याही एका टेबलमध्ये येत नाहीत किंवा ह्यांचा कॉमन फॅक्टर मिळणार नाही. कोणत्याही एका नंबरने तिन्ही नंबरला डिवाइड होत नाही, म्हणजे आपला SCF काय असणार आहे इथे 3. SCF आलेला आहे 3. 8 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचे एक्झाम्पल पहा. 57 75 102. तिन्ही नंबरला 2ने डिवाइड होणार नाही, फक्त 102ला होईल. युनिट प्लेसला पहा 7 आहेत, 5 आहेत आणि 2 आहेत, म्हणजे या 2 नंबरला 2ने डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड होते का पाहूया. ॲडिशन करायची. 5 + 7 12, 12 टेबलच्या 3च्या टेबलमध्ये 12 आहेत, म्हणजे 57ला 3ने डिवाइड होईल. 7 + 5 12, 3च्या टेबलमध्ये 12 आहेत, डिवाइड होईल. 2 + 1 3, 3 3च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे ह्या नंबरला पण 3ने डिवाइड होईल. आपण 3ने डिवाइड करूया. 3 1 जा 3, रिमेनिंग 2, 3 9 जा 27, 3 2 जा 6, रिमेनिंग 1, 3 5 जा 25, 3 3 जा 9, रिमेनिंग 1, 3 4 जा 12. आता इथून पुढे पहा 19 हा प्राईम नंबर आहे, कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. 25ला 5ने डिवाइड होईल, 34ला 2ने डिवाइड होईल, म्हणजे कोणताही एक कॉमन फॅक्टर निघणार नाही आहे तिघांना डिवाइड करण्यासाठी. म्हणून इथे आपला SCF असणार आहे जो इथे 3ने डिवाइड झालेला आहे तो. SCF = 3. ही मेथड जर येत नसेल तर आपण सेपरेट जसे प्राईम फॅक्टर पाडतो त्या मेथडने सोडवलं तरीही इझी आहे. ही मेथड पण इझी आहे. 9 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 9 नंबरचे एक्झाम्पल पहा. 56 आणि 57 आहे. 56ला 2ने डिवाइड होईल, 57ला 3ने डिवाइड होईल. 2ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, रिमेनिंग 1, 2 8 जा 16. कोणताही एक कॉमन फॅक्टर नाही आहे किंवा डिवायझर नाही आहे की दोघांना त्याने डिवाइड होईल. त्याच्यामुळे काय होईल इथे SCF 1 येईल. पहा 56ला 2ने डिवाइड होत आहे आणि 57ला 3ने डिवाइड होत आहे. कॉमन डिवायझर शक्यतो येणार नाही आहे, त्याच्यामुळे इथे SCF आपला 1च असणार आहे. पाहूया तरी. 3 1 जा 3, रिमेनिंग 2, 3 9 जा 27 अँड 19 हा प्राईम नंबर असल्यामुळे 19 1 जा 19. मग आता SCF पहा, दोघांमध्ये काहीही कॉमन नाही आहे, म्हणजे SCF असणार आहे 1. कोणताही प्राईम फॅक्टर कॉमन नाही, SCF आहे 1. 10 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 10 नंबरचे एक्झाम्पल पहा. 777 315 588. पहा ह्या तिन्ही नंबर्सला 2ने डिवाइड नाही होणार, या एका नंबरला होईल, परंतु आपल्याला कॉमन डिवायझर पाहिजे. तर पहा ॲडिशन करूया. 14 + 7 21, 3च्या टेबलमध्ये 21 आहेत, म्हणजे 3ने डिवाइड होईल. 3 + 1 4 + 5 9, म्हणजे 3ने डिवाइड होईल. 8 + 8 16, 16 + 5 21, म्हणजे 3ने डिवाइड होईल. म्हणजे या तिन्ही नंबरला 3ने डिवाइड होतं. आपल्याला कॉमन डिवायझर मिळालेला आहे 3. 3ने डिवाइड करूया. जर तुम्हाला मी असं डिवायडेशन कधी तसं येत नसेल तर मी इथे साईडला सरळ असे डिवायडेशन करा. 777 डिवायडेड बाय 3, 3 2 जा 6, रिमेनिंग 1, कॅरी 7, 3 5 जा 15, रिमेनिंग 2, कॅरी 7, 3 9 जा 27. आणि हा जो नंबर मिळालेला आहे तो राहील 259. 315ला करूया डिवाइड. 3 1 जा 3, 3 0 0 अँड 3 5 जा 15. 588ला करूया.
जर तुम्हाला असं येत नसेल डिवायडेशन, मी असं करते तसं, तर तुम्ही इकडे साईडला अशा पद्धतीने करू शकता. 3 1 जा 3, रिमेनिंग 2, 3 9 जा 27, रिमेनिंग 1, 3 6 जा 18. आता 259, 105, 196ला कशाने डिवाइड होत आहे ते पाहूया. पहा 3ने डिवाइड होणार नाही ह्या 3 नंबर्सला. 5 + 2 7, 9 + 7 16, 5 + 1 6, 9 + 1 10, 6 16. 3ने डिवाइड होणार नाही. तर ह्या तिन्ही नंबर्सचे युनिट प्लेस पाहिले मी, तर 6 आहे, 5 आहे, 9 आहे. असा कोणता टेबल आहे ज्याच्या युनिट प्लेसला 9 5 6? तर 7चा टेबल असा आहे. 7 7 जा 49, युनिट प्लेसला 9 येतो. 7 5 जा 35, युनिट प्लेसला 5 येतो. 7 8 जा 56, युनिट प्लेसला 6 येतो. तर या नंबरला आपण 7ने डिवाइड करूया. पहा 7 3 जा 21, रिमेनिंग राहतील 4, 7 7 जा 49, 7 1 जा 7, रिमेनिंग राहतील 3, 7 5 जा 35 आणि 7 2 जा 14, रिमेनिंग राहतील 5 आणि 7 8 जा 56. आता पहा 37, 15 आणि 20 यातला कोणत्याही नंबरने एका नंबरने डिवाइड होणार नाही. 37 प्राईम नंबर आहे. 15 आणि 20 यातला आपण 3ने 2ने डिवाइड करू शकतो. म्हणजे आता आपल्याला कॉमन कोणताही डिवायझर मिळणार नाही. म्हणजे आपला SCF काय असणार आहे, जे 2 कॉमन नंबर आपल्याला मिळालेले आहेत. 3 × 7 = 21. 21 हा आहे आपला SCF. क्वेश्चन सेकंड पाहूया. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. फाइंड द SCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रेड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपल्याला SCF फाइंड करायचा आहे, परंतु डिव्हिजन मेथडने करायचं आहे. आता आपण प्राईम फॅक्टर मेथडने SCF फाइंड केलेला आहे. आता आपल्याला डिव्हिजन मेथडने SCF फाइंड कसा करायचा पहा. नेहमीचं डिवायडेशन आपण कसं करतो, तर न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटरने डिवाइड करतो. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करतो. परंतु SCF फाइंड करताना डिव्हिजन मेथडने जो डिनॉमिनेटर असतो त्याला न्यूमरेटरने डिवाइड करायचं. पहा असं न्यूमरेटरने डिवाइड करायचं डिनॉमिनेटरला, अशा पद्धतीनं पहा. म्हणजे नेहमीच्या ह्याना हा नंबर आपला इथे येतो आणि हा नंबर आपला इथे येतो. परंतु डिव्हिजन मेथडने जेव्हा SCF फाइंड करतो तेव्हा उलटा करायचं, डिनॉमिनेटरला न्यूमरेटरने डिवाइड करायचं. हे असं पहा. आता आणि जे क्युओशंट आपण इथे लिहितो ते इथे लिहायचे, ह्या बाजूला लिहायचे. तर पहा 275 2 जा केलं तर 525 पेक्षा मोठा नंबर मिळेल. म्हणून इथे 1ने डिवाइड करूया. 275 1 जा 275, 0 इथे 12 होतील, इथे 4, 7 5 4 4 - 2 2, 250 रिमेनिंग राहिले. आता हे जे रिमेनिंग राहिलेली संख्या आहे ती आता परत आपण डिवायझरसाठी घेणार आहोत. त्या संख्येने आपण डिवाइड करणार आहोत. कोणत्या नंबरला डिवाइड करणार आहोत, तर जो इथे नंबर आपण डिवायझरला घेतलेला आहे तो घ्यायचा आहे, इथे राईट करून घ्यायचा आहे. पहा जी रिमेनिंग राहिलेली नंबर आहे त्या रिमेनिंग नंबर आपण डिवायझर म्हणून घेणार आहोत. आणि जी संख्या इथे डिवायझर म्हणून होती ती काय करणार आहोत, आपण इथे राईट काढून घेणार आहोत. पहा हा नंबर इथे राईट करून घ्यायचा आणि रिमेनिंग राहिलेला डिवायझरसाठी. आता इथे परत 1ने डिवाइड होईल. 250 1 जा 250, रिमेनिंग राहतील 5 2 0. आता पुन्हा सेम तीच मेथड करायची. जी रिमेनिंग राहिलेला हा नंबर आहे तो घ्यायचा डिवायझरला आणि जो हा नंबर आहे इथे डिवायझर म्हणून घेतलेला तो घ्यायचा इथे राईट करून. आता पहा 25 10 जा 250 आणि आपल्याला काय मिळालेलं आहे 0 0 0. आणि हा जो नंबर शेवटी ज्याने आपण डिवाइड करतो तो नंबर असतो SCF. म्हणजे आपला फाइंड झालेला आहे, SCF फाइंड झालेला आहे. मी आता इथे राईट करते. पहा SCF = 25. परंतु आपल्याला फक्त SCF नाही फाइंड करायचं, पुढे काय सांगितलेलं आहे, रेड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी ह्या 2 नंबर्सला
कोणता डिवायझर मिळालेला आहे सेम, तर 25. म्हणजे 25 हा असा नंबर आहे ज्या नंबरने 25 हा असा नंबर आहे ज्या नंबरने हा दोन्ही नंबर्सला काय होतं, डिवाइड होतं, कारण तो आहे एचसीएफ. आता आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करताना काय करणार आहोत, या दोन्ही नंबरला 25ने डिवाइड करणार आहोत. डिवायडेड बाय 25. डिवायडेशन करूया. 275 डिवायडेड बाय 25. 25 1 जा 25, रिमेनिंग 2 कॅरी 1, 25 1 जा 25. आलेले आहेत 11. आणि 525ला डिवाइड करूया. 525 डिवायडेड बाय 25. 25 2 जा 50, रिमेनिंग 2 कॅरी 5, 25 1 जा 25, रिमेनिंग राहिले 21. पहा, रेड्यूस सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करताना काय करायचं, जो एचसीएफ आलेला आहे त्या एचसीएफने ह्या दोन नंबरला काय करायचं, डिवाइड करायचं. आणि हा झालेला आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 76 डिवायडेड बाय 133 आहेत. पण एचसीएफ फाइंड करताना आपण काय करणार आहोत, डिनॉमिनेटरला न्यूमरेटरने डिवाइड करायचं. म्हणून 133 इथे आणि 76ने आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. 76 2 जा केले तर 140पेक्षा जास्त होतील आपल्याला, म्हणून 1ने डिवाइड करूया. 76 1 जा 76, इथे होतील 13, इथे होतील 12. मायनस करताना 13 - 6 7, 12 - 7 5, आणि इकडे 0 होईल. आता हा जो नंबर रिमेनिंग आलेला आहे तो घ्यायचा, पुन्हा डिवायझर म्हणून घ्यायचा, आणि जो इथे डिवायझर होता तो घ्यायचा इथे. आता परत 57 1 जा 57, इथे होतील 16, इथे होईल 6. 16 - 7 9, आणि 6 - 5 1, इथे होतील 19. तो घ्यायचा, परत डिवाइडला घ्यायचा, आणि 57 इथे राईट करायचे. 19 3 जा 57 0 0. इथे आपल्याला एचसीएफ मिळालेला आहे 19. लिहूया, एचसीएफ इज इक्वल टू 19. आणि आता रेड्यूस फॉर्ममध्ये करताना काय करणार आहोत आपण, 76/133 याला 19ने काय करायचं, डिवाइड करायचं. जो एचसीएफ आलेला आहे त्याने काय करायचं, डिवाइड करायचं. इथे पहा, 19 4 जा 76, आणि 19 7 जा 133. सिम्पलेस्ट फॉर्म आलेला आहे आपला 4/7. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 161 डिवायडेड बाय 69. परंतु एचसीएफ फाइंड करताना आपण डिनॉमिनेटरला न्यूमरेटरने डिवाइड करणार आहोत. आता इथे काय झालेलं आहे, ज्याने डिवाइड करणार आहोत ती नंबर आहे मोठा, म्हणून पहिल्यांदा 0ने डिवाइड करूया. 161 0 0, रिमेनिंग राहतील 69. आता हे 69 काय करायचे, आपण डिवाइडला घ्यायचे, आणि जो इथे डिवाइडला घेतलेला नंबर आहे तो इथे राईट करून घ्यायचा. आता 69 2 जा 72 जा 140, 69 2 जा करूया आपण. 9 2 जा 18, कॅरी 1, 6 2 जा 12 + 1 13. म्हणजे आपण 69 2 जा 138 घेऊ शकतो. 138, इथे होतील 11, इथे होतील 5, 9 10 11, 3 रिमेनिंग राहतील. 5 - 3 2, इकडे 0. 23 आलेला आहे रिमेनिंग, ते परत काय करायचे, डिवाइडला घ्यायचे, आणि 69 डिवायझर म्हणून घ्यायचे 23, आणि 69 घ्यायचे डिवाइडला. आता 23 3 जा 69, आणि इथे आपल्याला एचसीएफ फाइंड झालेला आहे 23. इझी आहे. इथे लिहिते मी एचसीएफ इज इक्वल टू 23. आणि रेड्यूस फॉर्ममध्ये करण्यासाठी ह्या दोन्ही नंबरला आपण काय करणार आहोत, आलेल्या एचसीएफनं डिवाइड करणार आहोत. 23ने डिवाइड करायचं. इथे पहा, 23 7 जा 161, आणि 23 3 जा 69. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म आलेला आहे आपला 7/3. इझी आहे. ही रेड्यूस मेथड पण इझी आहे, काहीही हार्ड नाही आहे.
Thank you students for watching this video. Thank you so much.